दक्ष पोलीस टाइम्स आणि मीडिया ग्रुप लवकरच आपल्या सेवेत होणार दाखल। संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित होणाऱ्या दक्ष पोलीस टाइम्सचे नवे स्वरूप, नव्या दालनाचा भव्य शुभारंभ गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी सायंकाळी। ठिकाण गाळा नंबर 1, 2, 3 सुयश अपार्टमेंट्स, सिडके कॉलनी, सिबल फर्निचर जवळ, नाशिक। दक्ष पोलीस टाइम्स सोबतच दक्ष पोलीस न्यूज, नाशिक पोलीस टाइम्स, रयतेचा आवाज, नाशिक विकास या माध्यमातून पत्रकारितेत पुन्हा एकदा दमदार पाऊल। दक्ष मीडिया ग्रुपचे प्रेरणास्थान, संस्थापक तथा खलाणे गावचे माजी सरपंच माननीय विजयजी टाटिया, समाजमनाचा आरसा बनलेल्या निर्भीड निपक्ष वाटचाल करणाऱ्या दक्ष मीडिया ग्रुपची पुन्हा जोरदार आणि दमदार सुरुवात। कार्यक्रमाला अवश्य यावे, आम्ही आपली वाट पाहतोय। स्वागतोत्सुक तुषार बाफना, मनोज टाटिया, किरण सावंत आणि मयूर टाटिया, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट भूषण टाटिया आणि ॲडव्होकेट भाग्यश्री टाटिया मुथा। झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन। झोपलेल्या प्रशासनाला जागवण्यासाठी बडवले ढोल। मोर्चाच्या अग्रभागी झोपलेल्या कुंभकर्णाने वेधले लक्ष। धुळे महापालिकेच्या हलगर्जी कारभाराविरोधात आज 23 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने एक वेगळंच आणि लक्ष वेधून घेणारं आंदोलन केलं। महापालिकेने वाढवलेली घरपट्टी, गलिच्छ रस्ते आणि दूषित पाण्यामुळे त्रस्त नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी आंदोलकांनी प्रतिकात्मक कुंभकर्णालाच मोर्चाच्या अग्रभागी नेऊन प्रशासनाला सडेतोड इशारा दिला। विशेष म्हणजे महापालिका प्रशासन झोपलेलं आहे हे दाखवण्यासाठी आंदोलक महापालिकेत चक्क कुंभकर्णाची प्रतिमाच घेऊन गेले। त्यांनी गळ्यात आम्ही त्रस्त धुळेकर असे फलक लावले होते। ढोल वाजवत लोड गाडीवर झोपलेल्या कुंभकर्णासोबत मोर्चा महापालिकेपर्यंत गेला। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या आंदोलनाकडे वेधलं गेलं। उठा उठा, जागे व्हा, नागरिकांना सुविधा द्या म्हणत जोरदार ढोल बडवण्यात आले। अखेर मनपा आयुक्तांनी बाहेर येऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे निवेदन स्वीकारले। या आंदोलनामधून वाढीव घरपट्टी रद्द करून झोननिहाय कर आकारणी करावी, नाले सफाई तातडीने पूर्ण करावी, झुडपे व साचलेले पाणी हटवावं, गढूळ पाणी पुरवठा थांबवून स्वच्छ पाणी द्यावं आणि पावसाळ्यातील अंधार टाळण्यासाठी पथदिव्यांची संख्या वाढवावी अशा मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, किरण शिंदे, श्यामकांत सनेर, सुनील नेरकर, सचिन दहिते, सारांश भावसार, कुणाल पवार, गणेश जाधव, भटुआप्पा चौधरी, हरिश्चंद्र वाघ, चंद्रकांत सेंदाणे, श्याम भामरे, प्रकाश पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।